पूजा तिचं सकाळचं सगळं काम करून बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यावेळेस कुणीतरी गेट उघडत आहे असा तिला आवाज आला. त्यामुळे कोण आले आहे म्हणून तिने वाकून गेटकडे पाहिलं. पूजाने जेव्हा गेटकडे पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण एवढ्या सकाळच्या वेळी तिचा मोठा भाऊ तिथे आला होता. किशोरच्या हातात एक बॅग होती. तो डायरेक्ट घरामध्ये आला. पूजा पण स्वतःला सावरून खाली आली आणि तिच्या भावाला तिने पाणी पिण्यासाठी दिले आणि चहा करण्यासाठी ती किचनमध्ये गेली. चहा करत असताना पूजा विचार करू लागली की अचानक मोठा दादा कसं काय आला आहे. 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना आठवून तिला वाटले की तिचा आता बाहेर पण संपला आहे. चहा ठेवून बाहेर पूजा आली आणि भावाला फक्त तिने विचारलं की सगळं ठीक आहे का. तो म्हणाला की हो, सगळं काही ठीक आहे. त्यामुळे तिचा भाऊ तिला काही म्हणाला नाही, कारण तो जास्त बोलत नव्हता. त्यामुळे ती चहा पाण्यासाठी किचन मध्ये गेली आणि असा पण तो जास्त बोलत नव्हता आणि पूजा पण आजकाल जास्त बोलत नव्हती. त्यामुळे घरात एकदम वातावरण शांत झालं होतं. त्यानंतर थोड्या वेळाने पूजा दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. पूजाच्या नवऱ्याचं रुपेशचं एक जवळच कपड्याचं दुकान होते. त्यामुळे तो दुपारी जेवणासाठी घरी आला. तिचा नवरा जेव्हा घरात आला समोर किशोरला पाहून तो जरा तंग झाला, पण पाहतात त्याने त्याला नमस्कार केला. दोघांच्या मध्ये पूजा आली आणि म्हणाली की जेवण झालं आहे, मी जेवण वाढते. जेवण करत करत तुम्ही गप्पा मारा. दोघे पण हात धुवून डायनिंग टेबलवर जेवणासाठी येऊन बसले. पूजाने त्यांना शांतपणे जेवण वाढले. जेवण करत करत किशोर पूजाच्या नवऱ्याला म्हणाला की दाजी, तुमचं एवढं मोठं घर आहे, तुम्हाला 2च मुली आहेत, तुम्हाला मुलगा नाही आणि अशी पण दोन्ही पण मुलगी परके आहेत. उद्या तुमच्या दोन्ही पण मुलीचे लग्न होईल आणि जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्या पाहुणी असतील. पूजाचा नवरा किशोरला म्हणाला की मेव्हणे साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, मला तुमचं बोलणं समजत नाही. हे बघा, जे घर बाबाने पूजाच्या नावावर केले आहे ते तुम्ही विका. मी त्या घराला विकत घेतो, कारण मी विचार केला आहे की आम्ही ज्या घरात राहत आहोत ते घर मी माझ्या छोट्या भावाला देणार आहे. मी पूजाच्या नावावर जे घर आहे ते घेणार आहे. यासाठी माझा भाऊ पण माझी मदत करायला तयार आहे आणि त्या घराची किंमत 50 लाखाच्या वरती नाही. हवं असेल तर तुम्ही चौकशी करू शकता. पूजाचा नवरा खूप व्यवहारशाली माणूस होता. तो म्हणाला की मेव्हणे साहेब, शांतपणे जेवण करा, आराम करा, संध्याकाळी आल्यावर आपण या गोष्टीवर चर्चा करू. पूजाचा नवरा जेवण करून गेल्यावर किशोर पूजासोबत काही सुद्धा बोलला नाही. तो जाऊन गेस्ट रूम मध्ये आराम करू लागला. तिच्या भावाच्या बोलण्यामुळे कुठे ना कुठे पूजाचं मन दुखलं होतं. त्यामुळे तिचं जेवण करण्याचे मन झाले नाही. त्यामुळे तिने सगळं आवरून ठेवलं आणि बेडरूम मध्ये तिच्या आवडत्या जागेवर जाऊन बसली आणि एकांतात तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पूजाचे वडील एका कंपनीमध्ये काम करत होते. दोन्ही भावांच्या पाठीवर पूजाचा जन्म झाला होता. छोट्याशा पूजाचे सगळेच खूप लाड करत होते. बघता बघता पूजाच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जमीन खरेदी करून ठेवली. पूजाच्या शिकायचे फार वेळ होते, परंतु पूजाचे लग्न लवकर झाले. पूजाच्या वडिलांना जेवढे शक्य होईल तेवढं त्यांनी तिच्या लग्नात दिलं होतं, परंतु पूजाची सासू खूपच रागीट आणि कठोर स्वभावाची होती. तिच्या वडिलांनी पूजाला जेवढे पण पैसे दिले होते तेवढे पैसे घेऊन, दागिने घेऊन तिच्या सासूने तिच्या नणंदचं लग्न केलं आणि एवढं तिचं घेऊन पण तिची सासू तिला टोमणे मारत होती की तू माहेरकडून काहीच घेऊन आली नाहीस. पूजाचा नवरा रुपेश पण तिचं काही ऐकून घेत नव्हता. तो तर त्याच्या आईचा आज्ञाकारी मुलगा होता. एके दिवशी तर छोट्याशा कारणामुळे पूजा आणि सासूमध्ये थोडी भांडणे झाली. त्यामुळे तिच्या सासूला खूप राग आला. तिने रुपेशचे कान भरले. दोघे पण तिला म्हणाले की तू या घरातून निघून जा, आम्हाला तुझी काही सुद्धा गरज नाही. रुपेशने पूजा आणि त्याच्या दोन्ही पण मुलींना रागाने माहेरी जाणाऱ्या बसमध्ये बसवलं. माहेरी गेल्यावर थोडे दिवस माहेरमधले खुश होते. मुले पण तिथे आनंदात खेळत होती, परंतु आपली मुलगी माहेरी का आली आहे हे मात्र आईला माहित नव्हते. बोलत बोलत तिची आई तिला म्हणाली की अगं पूजा बाळा, अचानक तू कशी काय आली आहे, सगळं काही ठीक आहे ना. पूजाने काही न लपवता सगळं काही तिच्या आईला तिने सांगितले. तिची आई तिला समजायला लागली की हे बघ बाळा, आता तेच तुझे सासरचे हक्काचे घर आहे. परिवारामध्ये भांड्याला भांडं लागतच असतं, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आयुष्यात पुढे जायचं असते आणि हेच आपल्या स्त्रियांचं खरं आयुष्य आहे. पण एका आठवड्यानंतर रुपेशच्या आईला काम होत नव्हतं म्हणून तो पूजाला घरी नेण्यासाठी आला. रुपेश सोबत जाण्या व्यतिरिक्त पूजाला दुसरा
कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे ती त्याच्यासोबत जाऊ लागली. जाताना पण पूजाच्या आईने अजून एकदा तिला कानमंत्र दिला की सहन कर, जेवढं तू सहन करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. सासरे आल्यावर अचानक खूप बोलणारी, अल्लडपणा करणारी पूजा एकदम शांत आणि गंभीर झाली. काळानुसार तिचे सासू सासरे पण हे जग सोडून गेले आणि आई पण तिला सोडून गेली होती. आता माहेरी आई नव्हती, त्यामुळे तिला जास्त माहेरी जाऊ वाटत नव्हतं. परंतु वडील होते, ते पण सारखे आजारी असायचे. त्यामुळे कधी कधी पूजा तिच्या वडिलांना पाहण्यासाठी माहेरी जात होती. कामासाठी पूजाचा छोटा भाऊ दुसऱ्या शहरात राहत होता आणि पूजाच्या माहेरच्या घरात तिचा मोठा भाऊ आणि वडील राहत होते. दोन्ही मुलांचं सुख सुविधानुसार पूजाच्या वडिलांनी तसंच घर बांधलं होतं. रिटायरमेंट झाल्यावर सुद्धा पूजाचे वडील काम करत होते. त्यांचे दोन्ही पण मुले त्यांना सांगत होती की आपल्याकडे घरदार सगळं आहे, मग आता काम करायची काहीच गरज नाही. पण पूजाचे वडील हसून तो विषय टाळत होते. काही दिवसानंतर पूजाच्या भावाचा तिला फोन आला की बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे, बाबांना तुला भेटायचं आहे. पूजा ताबडतोब माहेरी निघून आली. तिने वडिलांकडे पाहिलं तर तिचे वडील तिचीच वाट पाहत बसले होते. त्यांचा जीव जड झाल्यामुळे जास्त काही त्यांना बोलता येत नव्हतं. ते फक्त हाताने इशारे करत होते. त्यांचा इशारा समजून पूजाचा मोठा भाऊ किशोर म्हणाला की बाबा, तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका, तुमच्यानंतर आम्ही पूजाची खूप चांगली काळजी घेऊ. हिचं माहेर पण कधीच संपणार नाही. पूजाच्या वडिलांचे वय झाले होते, त्यांचा मृत्यू जवळ आला होता. बाबा गेल्यानंतर 13 दिवस कसे संपले हे पूजाला कळालेच नाही. सगळे पाहुणे निघून गेले होते. फक्त तिच्या दोन्ही वहिनींच्या माहेरची पाहुणे तिथे राहिले होते. सगळे वडिलांची विधी झाल्यानंतर पूजा म्हणाली की मी पण आता सासरी जाते आणि ती जायची तयारी करू लागली. पूजाच्या वहिनीने पूजाच्या मुलींसाठी खाऊ पिशवीत घातले. पूजा तिची बॅग घेऊन बाहेर निघालीच होती तेव्हा तिचा मोठा भाऊ आला आणि म्हणाला की थांब पूजा, आज जाऊ नकोस, उद्या जा. पूजाला समजतच नाही की आज काय आहे, त्यामुळे तिचा भाऊ तिला इथे थांबवत आहे. दुपारच्या वेळी किशोर एका माणसाला घेऊन घरी आला. घरातील सगळे एकत्र हॉलमध्ये बसले होते. हळूहळू सगळ्यांना कळाले की किशोर वकिलांना सोबत घेऊन आला आहे. त्यांना समजलं की आता काहीतरी होणार आहे आणि त्या वकिलाशी पूजाच्या वडिलांचे मृत्यूपत्र होते. त्यामुळे स्पष्ट लिहिलं होतं की हे जे घर आहे ते दोन्ही भावांच्या नावावर आहे आणि पूजासाठी या शहरात छोटंसं घर विकत घेतलं आहे आणि ते घर तिच्या वडिलांनी पूजाच्या नावावर केले आहे आणि जमीन पण पूजाच्या दोन्ही भावांनी समान वाटणी करून दिली आहे. पूजाच्या आईचे जेवढे दागिने आहेत ते पण दोन्ही वहिनीत वाटून द्यावे. आणि आपलं काम करून वकील साहेब तेथून निघून गेले. वकील गेल्यानंतर पूजाच्या दोन्ही भावजाई तिला टोमणे मारू लागले की लग्नाच्या वेळेस आम्ही तुम्हाला किती दागिने पैसे दिले होते, तरी पण तुम्हाला ते कमी पडले. तिच्या मोठ्या भावाने त्या घराचे रागाचे पेपर पूजाच्या हातात दिले आणि तो तिला काहीच बोलला नाही. एवढंच काय, घरातील कोणी सुद्धा तिला काही म्हणाले नाही. तिच्या भावजाया तिला जे काही खायला तिच्या मुलांसाठी दिलेलं ते सगळं त्यांनी महागारी काढून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी पूजा तिच्या सासरी निघून गेली. तिला आता कळालं होतं की माहेरी आता तिचं काहीच उरलं नाही. या घटनेला 3 महिने झाले होते आणि आज अचानक तिचा मोठा भाऊ तिच्या सासरी आला होता. पूजाची एक मुलगी 18 वर्षाची आणि एक मुलगी 15 वर्षाची होती. त्या दोघींना पण किशोर काहीच बोलला नाही. अचानक तिला चहाचा सुगंध येऊ लागला, त्यामुळे तिचे पाय आपोआप किचनकडे गेले. तिथे जाऊन पूजाने पाहिलं तर तिची मुलगी चहा बनवत होती. ती मुलगी पूजाला म्हणाली की आई, आज मोठे मामा अचानक आपल्या घरी कसे काय आले आहेत? ते आम्हाला काहीच बोलले नाहीत. कदाचित ते आज रस्ता चुकले आहेत का? आजोबांच्या जाण्यानंतर त्यांनी एकदा पण तुला फोन केला नाही किंवा तुझी चौकशी साधी केली नाही. पूजा तिच्या मुलीला काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा रुपेश बाहेरून आला होता आणि तोपर्यंत तिचा भाऊ किशोर पण रूममधून बाहेर आला. थोड्या वेळानंतर दोघे पण हॉलमध्ये बोलत बसले. पूजाने त्या दोघांसाठी पण चहा नेऊन दिला. चहा पित पित रुपेश किशोरला म्हणाला की मी त्या घराची किंमतच्या बाबतीत चौकशी केली आहे. साधारण 50 लाख पर्यंत त्याची किंमत येत आहे. ठीक आहे, ते घर मी विकून तुम्ही जे पैसे देतात ते पैसे मी पूजाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. ते पैसे मुलीच्या लग्नात उपयोगी पडतील. किशोर म्हणाला की ठीक आहे, घरी जाऊन मी आणि माझा मोठा भाऊ मिळून एका महिने तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करेन. हवं असेल तर आम्ही 1-2 लाख जास्त द्यायला सुद्धा तयार आहे.
शेवटी पैसे बहिणीच्याच घरात जाणार आहेत। आणि किशोर खुश होऊन म्हणाला, पूजा मी बरोबर बोलत आहे ना? त्यानंतर किशोर रुपेशला म्हणाला की थँक्यू दाजी, मला टेन्शन आलं होतं की यासाठी तुम्ही तयार होचाल की नाही। मोठी मुलगी किचनमधून बाहेर आली आणि ती सगळ्यांना म्हणाली की हे बघा, ते घर आईच्या नावावर आहे, ते घर आजोबांनी आईसाठी दिले आहे। तुम्हा दोघांनाही वाटत नाही का की या बाबतीत एकदा आईला विचारून बघावं की तिचं काय मत आहे, तिला ते घर विकायचं आहे का तिच्या नावावरच ठेवायचं आहे? माहेरची म्हणतात की सासर तुझं घर आहे, सासरची म्हणतात की माहेर तुझं घर आहे। नेमकं आईचं घर नेमकं कोणतं आहे? जे तिचं हक्काचं घर आहे ते तर तुम्ही तिच्याकडून हिरावून घेऊ नका। मोठ्या मुलीचं बोलणं मध्येच काटत रुपेश म्हणाला की अगं बाळा, हे घर तुझ्याच आईचं आहे की? बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? मला कळत आहे तेव्हापासून तर तुम्ही आईला नेहमी हेच म्हणता की हे घर तुझं नाही। आज आईकडे स्वतःचं असं घर आहे तरी पण तिला एकदा पण तुम्ही विचारत नाही की तुला ते घर ठेवायचं आहे की विकायचं आहे? तुम्ही दोघं तिच्या मनात काय आहे हे तुम्ही काही जाणून घेत नाही। त्यानंतर ती तिच्या आईकडे पाहत म्हणाली की आई, जिथे गरज आहे तिथे बोलत जा, तू नेहमी शांत कशी राहू शकतेस? हे बघा मामा आणि बाबा, ते घर आईचं आहे आणि ते घर आईला विकायचं नाही। आई, हेच आहे ना तुझ्या मनात? मी बरोबर बोलत आहे ना? आपल्या मुलीचं बोलणं ऐकून पूजाच्या डोळ्यात चमक आली आणि आनंदाने डोळ्यातून तिचे अश्रू येऊ लागले। तिने लगेचच सांगितले की मला हे घर विकायचे नाही, ते माझं घर आहे। आणि तिने आपल्या मुलीला प्रेमाने घट्ट मिठी मारली। धन्यवाद।